आपल्या गाई बैलांसाठी सोय पावली टाकलेली आहे मांडावरती डायरेक्ट। आता जेव्हा पाणी पडेल त्याच्या अगोदर मित्रांनो ही पावली काढून आणि जे पलाळ वगैरे आहे ते शिवून आणि नंतर दुसरा पावली बैलांसाठी। एवढ्या शेंगा आपण वेचल्या, बाबांनी पाळल्या त्या। पूर्ण डोंगर बघू शकता मित्रांनो, चारू बाजूनी डोंगर आहेत। नमस्कार आणि गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। कसे आहात मंडळी? आजचा ब्लॉग मित्रांनो मस्त होणार आहे, ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा। त्या आंब्याचे काय खांदे मी साठले, कारण मित्रांनो आपली गाडी सावलीमध्ये ठेवायची होती आणि इकडे टाकलेलं आहे। ते सुकल्यावरती फाटे वगैरे होणार त्यांच्या पण त्याच्यामुळं। आणि प्राची इकडे पेटवत आहे आग, कारण मित्रांनो इथे काहीतरी स्पेशल आज बनणार आहे, गावठी पकवान। यंदाच्या वर्षी एवढं काय फणस लागलेलं नाही मंडळी, पण खाण्या इतके तर लागलेले आहेत। हे बघू शकता इकडे, हे साईडला आहे, ते वरती पण आहेत आणि त्या साईडला पण आहेत, म्हणजे भरपूर असे आहेत। गेल्या वर्षी जो एकदम खास खांदा होता तो वारा आला आणि पडला त्या साईडला। तर बाबा आता जात आहे शेकटाच्या शेंगा पडायला चढत आहे, हे बघा। आणि हा आपला शेकटाचा झाड। तर इथून मित्रांनो जे सर्वात पौष्टिक फळ म्हणजेच पालेभाज्या आणि फळभाज्या याच्यामधले गणलं जाणारं शेकटाचे झाड। तर सगळ्यात जास्त प्रोटीन मित्रांनो शेंगामार्फत भेटतं आपल्या शरीराला। हे मंडळी एवढ्या आहेत शेंगा पडलेल्या बाबांनी, बाबा आता डेवत आहे। आणि दुसऱ्या वरच्या साईडला त्या बाजूला पडलेले आहेत, तर त्या पण जाऊन घेऊन यायला लागतील। आणि ही इथे बघा एक वरती आता बघितली मी। यंदा मंडळी आंब्यांचा पण सीजन भारी आहे, आपल्या घरी लागले मस्त। आणि ह्या जे शेंगा आहेत त्या आपण नेऊन ठेवूया, आई येऊन ना भाजी बनवेल। आणि असा व्ह्यूज आहे आपल्या शेतावरील। आपण इथेच राहतो मंडळी, गावात मोठी घरा खूप कमी राहतो मित्रांनो, कारण इकडे आपल्याला एकदम मस्त करमतं। आणि गावामध्ये काय मित्रांनो थोडंसं इकडेच राहणारे मित्रांनो इकडे मस्त करमतं। आपल्या गाई बैलांसाठी सोय पावली टाकलेली आहे मांडावरती डायरेक्ट। आता जेव्हा पाणी पडेल त्याच्या अगोदर मित्रांनो ही पावली काढून आणि जे पलाळ वगैरे आहे ते शिवून आणि नंतर दुसरा पावली बैलांसाठी ठेवला जायचा। आणि बाकी तर बघू शकता असं मस्त लुक आहे आपल्या जंगलातील आपल्या घराचं। वर्षी मित्रांनो खाटा आंबा एकदम खालती गेला, म्हणजेच काय आंबे त्याला लागलेले आहेत। आणि हे जांभूळचे झाड बघू शकता खूप मोठं आहे, भरघोस असे जांभूळ भाजणार आहेत, फुले वगैरे आलेले आहेत। पूर्ण डोंगर बघू शकता मित्रांनो, चारू बाजूनी डोंगर आहेत, ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण। हा बघा इथे स्पायडरमॅन कसा खतरनाक एकदम स्टंट सारखा करत आहे, तो गेला डायरेक्ट घरामध्ये। आणि ही आहेत रुईची फुलं जे लग्नाला वगैरे वापरली जातात। आता आपण आलोय काजू खाण्यासाठी मंडळी, तर शोधा लागेल काजू आहेत का नाही। हा इथे एक सापडला, हा बघा किती मोठा आहे काजू। आणि बाकी तर जबरदस्त असे काय टायमामध्ये काजू मोठे होणार आहेत, हे बघा। काजू खायला लागल्यावर
ए चढू नको, डेव 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 पहिला चढून ना इकडं काट ना द्या, ते खूप असेल. डेव डेव चल. काय पण एकदम झाडावरती आला, कारण काजू जे आहेत मित्रांनो, मी आहे काजूच्या झाडावर आणि काय काजू मला दिसलेले आहेत ते पाडायसाठी चढलो. आणि झाडावरती ज्या खाजऱ्या मुगल्या आहेत त्या खूप आहेत, तर लवकर तोडून खालती आपल्याला रवाना व्हायला लागेल. तर हे बघा कुठे काजू गेले, हे इकडे 2 आणि त्या साईडला पण आहेत, त्या साईडला पण आहेत, आणि बाकीचे असतील पानामध्ये ते पण आपल्याला शोधून पडायचे आहेत आणि मस्त एन्जॉय करायचे खाऊन. हे बघा काजू, हा जो काजू आहे त्याला पूर्ण अटक केलेला आहे पक्ष्यांनी खाऊन खाऊन, आणि हा चांगला आहे मंडळी. हे बघू शकता एकदम येलो येलो आहे आणि साईज खूप मोठी आहे, आणि हा पण मस्त झाला होता. पण मित्रांनो रात्रीच्या वेळेस जे वाघलूट असतात ते खूप येतात आणि असे फळ वगैरे असतात ते पाडून टाकतात आणि खातात. याच्या जांभूळ वगैरे लागल्यावर मित्रांनो एवढे येतात ना रात्री, जबरदस्त. आणि प्रेम इकडे खालते आहे. प्रेम केस घेशील काय? बापरे, डायरेक्ट टोप घेऊन ना. या साईडला पण आहे मंडळी. फाड. तर मंडळी आपण आता सध्या आहोत पापड्या तळण्यासाठी. काही अगोदर तळून ठेवलेले आहे टपामध्ये, आणि आता आम्ही आग पेटवलेली आहे. याला पापड्या बोलतात, तुमच्या साईडला काय बोलतात आपल्याला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्या नव्या भाताचं पीठ दळून झाल्यावरती मित्रांनो पापड्या काढतात. गरम आग पटापट. प्राची एकदम जबरदस्त कुक आहे. हे बघा कसं बनवलं, आणि वारा पण जबरदस्त आहे मित्रांनो. त्याच्यासाठी पटापट आवरायला लागेल, नाहीतर कसं ह्या साईडला मित्रांनो नेट्स वगैरे आहे, तर ते थोडंसं रिस्की आहे. चला पटापट जेवढ्या आहेत प्राची तेवढ्या आपण तळून घेऊ आणि नंतर आग वगैरे पूर्ण विझवून टाकू. हा, तर बघू शकता मंडळी एवढे आहेत. हे बघा किती भारी झालेले आहेत. हे जे मित्रांनो लालसर आहेत ना, ते थोड्याशा मी पेटवल्या, म्हणजे जास्त सेकल्या त्याच्यामुळे असं झालं. आणि बाकी तर हे बघू शकता ह्या एकच नंबर मित्रांनो. आपले जे गावठी भात असतं त्याचं पीठ दळून झाल्यानंतर पापड्या मित्रांनो काढल्या जातात, तर नंतर मित्रांनो असे शेकायला लागतात. आता शेवटचा भुका आहे तो पण पटापट टाकून घेऊ. हे बघा मंडळी
जबरदस्त चव आहे मंडळी। आता सध्या हे बघा, साईज एकदम मोठे मोठे आहे, पण काय मित्रांनो कडक असल्यामुळे जे आपण पापड्या सुकवतो त्या मोडतात। हे सगळं चाट वगैरे प्राची प्रेमसाठी आहे, दादाने आणलेलं। आता चला चार्ज करूया मोबाईल आणि परत ब्लॉगिंगला चला ठेवूया। A few moments later. खाट दोन बाबा इथे साईडला ना झोलेची तिथं पण आहे मस्त। दे माझ्याकडे, दे टाकून। विलेजला काय झाला आहे। आता एकदम कडक डाळ आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि त्याच्याबरोबर ठेचा, खाटा खाटा आंबा, त्याच्या ठेचा, एकच नंबर जेवण मित्रांनो आज होणार आहे। हे बघा कसं कुठलं आहे, एक नंबर। आज चला झाला आहे ठेचा, आता त्याच्यामध्ये मिरची टाकू आणि मस्त परत कुटू लहान लहान। आंब्याचा ठेचा आणि त्याच्यामध्ये निळी मिरच्या 2-3 टाकल्या, आता मस्तपैकी कुटून घेऊ। आता मित्रांनो हा ठेचा डाळ आणि शेकटाच्या शेंगा याच्याबरोबर एकदम भारी लागतो, तर बघू शकता। गुड इव्हिनिंग एव्हरीवन। आता जस्ट आलो आहे मी नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी आणि पाणीसुद्धा सोडलेलं आहे। इव्हिनिंगचा व्ह्यूज बघू शकता मंडळी, एकच नंबर आहे। आणि हा बघा इथे जनावर, तो बाबू, तो बाव, तो पडला। छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।